लहान मुलांसाठी मजेदार आणि प्रेरणादायक गोष्टी. नमस्कार छोट्या मित्रांनो, आज आपण एका रंजक प्रवासाला निघणार आहोत जिथे गप्पा मारायच्या आहेत, शिकायचे आहे आणि प्रेरणा घ्यायची आहे. गोष्टी नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात. त्यातून आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे मिळतात. आज आपण अशाच काही खास गोष्टी ऐकणार आहोत ज्या लहानपणी आपल्याला आई बाबा आजी आजोबा सांगायचे. या गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळेलच. तर मग तयार आहात का या गोड गप्पा टप्प्यासाठी? चला तर मग सुरुवात करूया. एकदा एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूपच धाडसी आणि चंचल होता. तो नेहमीच आपल्या वेगाचा अभिमान बाळगत असे. कासव मात्र शांत आणि संयमी होता. तो हळूहळू चालत असे पण नेहमीच आपल्या मार्गावरून जात असे. एकदा सस्याने कासवाला शर्यतीसाठी आव्हान दिले. कासव हसला आणि म्हणाला, अरे ससा भाव, मी इतका हळू चालतो आणि तू इतका वेगवान, तरी तुम्ही मला आव्हान देताय. ससा म्हणाला, अरे कासवा, तुला काळजी करायची गरज नाही. मी तुला जिंकण्याची संधी देतो. मी तुझ्यावर दया करतो. शर्यत सुरू झाली. ससा वेगाने धावत सुटला. काही वेळाच तो कासवाला खूप मागे टाकून पुढे गेला. त्याला वाटले, कासव तर खूप मागे आहे, आता मी थोडा वेळ विश्रांती घेतो. तो एका झाडाखाली बसला आणि झोपी गेला. कासव मात्र हळूहळू पण निश्चितपणे चालत राहिला. काही वेळाने तो त्या झाडाखाली पोहोचला जिथे ससा झोपला होता. पण कासवाने त्याला न जागी करता शांतपणे पुढे जात राहिला. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा त्याला दिसले की कासव तर अंतिम रेषेजवळ पोहोचला आहे. ससा घाबरला आणि वेगाने धावत सुटला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कासव शर्यत जिंकला होता. चिंकी एक गोड आणि दयाळू मुलगी होती. तिला प्राण्यांवर खूप प्रेम असे. एकदा ती आपल्या घराच्या अंगणात खेळत होती तेव्हा तिला एक छोटासा पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. त्याचे पंख जखमी झाले होते आणि तो उडू शकत नव्हता. चिंकीला त्या पक्ष्याची खूप दया आली. तिने हळूवारपणे त्याला उचलून घेतले आणि घरी आणले. तिने एका छोट्या बास्केटमध्ये त्याच्यासाठी घरटे बनवले आणि त्याच्या जखमावर औषध लावले. ती त्याला रोज पाणी आणि अन्न द्यायची आणि त्याची काळजी घ्यायची. काही दिवसांनी पक्ष्याच्या जखमा बन्या झाल्या आणि तो पुन्हा उडू लागला. चिंकीला तो पक्षी उडताना पाहून खूप आनंद झाला. पक्ष्यानेही तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि तिच्या डोक्यावरून उडत गेला. चिंकीला समजले की इतरांना मदत करण्याचा खरा आनंद आहे. भाग 3. सोन्यासारखी द्राक्षे. एकदा एका गावात एक छोटा मुलगा राहत होता. त्याला द्राक्षे खूप आवडायची. एके दिवशी तो आपल्या घराच्या मागच्या बागेत खेळत होता तेव्हा त्याला एक द्राक्षांचा वेल दिसला. त्या वेलीवर सुंदर रसाळ द्राक्षे लागली होती. त्या मुलाला ती द्राक्षे पाहून खूप आनंद झाला. त्याने त्या द्राक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण तो वेल खूप उंच होता आणि त्याला द्राक्षे तोडता येत नव्हती. त्याने उड्या मारायला सुरुवात केली पण त्याला द्राक्षे मिळाली नाहीत. शेवटी तो निराश झाला आणि रडत रडत तिथून निघून गेला. तेव्हा एका वृद्ध माणसाने त्याला पाहिले आणि विचारले, का रडतोस बाळा? मुलाने त्या वृद्ध माणसाला सर्व हकीकत सांगितली. वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, बाळा, धीर धर. जर तू खरोखरच ती द्राक्षे खायची इच्छा बाळगलीस तर थोडी मेहनत कर. एका दगडावर दुसरा दगड रचून एक छोटीशी भिंत बांध. त्यावर चढून तू सहज द्राक्षे तोडू शकशील. मुलाला त्या वृद्ध माणसाचे म्हणणे पटले. त्याने त्याच्या सांगितल्याप्रमाणे एक छोटीशी भिंत बांधली आणि त्यावर चढून सर्व द्राक्षे तोडली. त्या द्राक्षांची चव त्याला खूपच गोड लागली. त्याला समजले की धीर आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, या आहेत काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी. यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. जीवनात नेहमीच धीर धरा, मेहनत करा आणि इतरांना मदत करा. यामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो आणि आनंदी राहू शकतो. पुन्हा भेटूया अशाच काही रंजक आणि प्रेरणादायक गोष्टींसोबत. तोपर्यंत नमस्कार.